प्रोप्रायटर किरण बच्चेवार सरांचे लंके गुळाचा चहा या प्रतिष्ठानचे थाटात उद्घाटन सोहळा संपन्न झाला। या उद्घाटन सोहळ्याला नगरसेविका श्यामभवी प्रवीण साले यांच्या हस्ते रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले। यावेळी मान्य श्री योगेश्वर गारगेजी, प्रांत मंत्री, विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत, सौभाग्यवती अरुंधतीताई साले, माजी नगरसेविका निलेश कुंटुरकर, तालुका अध्यक्ष भाजपा शशिकांत पाटील, महेश देबडवार, राजेश देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते। या लंके चहाचा जो आत्ता इथे एका फ्रँचायझीचं इथे उद्घाटन झालं, या उद्घाटनाच्या प्रसंगी मी किरणदादांना माझ्या वतीने आणि इथे उपस्थित सर्वांच्या वतीने शुभेच्छा प्रेषित करते। आपण सगळेजण ह्या गोष्टीपासून अवगत आहातच की पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टार्टअपला किती प्रमोट करत आहेत आणि त्यामध्ये असे स्टार्टअपचे विषय घेऊन लोकांनी पुढे येणं हे खरंच एक कुठे ना कुठेतरी आपल्या भारताच्या अर्थशास्त्राला गती देण्यासारखं आहे। आणि जिथपर्यंत चहाचा विषय निर्माण होतो की चहाबद्दल आपल्या देशामध्ये लोक फार पॅशनेट आहेत असं मी म्हणेन। पॅशनेट शब्द खरं तर वापरला गेला नाही पाहिजे, पण पॅशन आहे आपल्याकडे लोकांना चहाचं, कारण चहा हा फक्त एक पेय नाही तर एक इमोशन आहे आपल्याकडे। म्हणजे बरं वाटतंय तरी चहा पितात लोक आणि बरं वाटत नाही आहे तरीही चहा पितात लोक, इतकी भावनिकता ह्या चहाच्या विषयाला आपल्या देशात जोडली गेलेली आहे। आणि हा जो भाग्यनगर आनंदनगरचा परिसर आहे हा पूर्ण ट्युशन्सचा एरिया आहे, इथे सगळे विद्यार्थी राहतात आणि विद्यार्थ्यांसाठी एक कुठे ना कुठेतरी आता एक खाऊ गल्ली तयार झाल्यासारखं इकडे झालेलं आहे। त्यामध्ये किरणदादांनी हा नवीन एक इथे लंके चहाचा एक इथे दुकानाचा त्यांचा शुभारंभ झालेला आहे। या प्रसंगी जनतेने त्यांना चांगलाच प्रतिसाद द्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करीन आणि त्यांना ह्या प्रसंगी शुभेच्छा देऊन सांगते। शुभेच्छा म्हणून एक प्रतिनिधी म्हणून आपला सपोर्ट लागला तरी सपोर्ट आपण ठेवणार असं उद्योजक नाही, अवश्य आम्ही एक नगरसेवक म्हणून, एक जनप्रतिनिधी म्हणून जिथे माझ्या समर्थनाची, सहयोगाची आणि सहकार्याची आवश्यकता असेल तर मी तिथे कार्य करण्यासाठी तत्पर राहीन अशी मी ग्वाही आपल्या माध्यमातून देते। आताच्या तरुण पिढीला आपण आपला कुठला तरी व्यवसाय, छोटा मोठा व्यवसाय स्वतंत्रपणे सुरू करावा आणि नोकरीच्या मागे न लागता स्वतःहून स्वावलंबनाने आपण उभं राहावं, याच्यासाठीचा एक चांगला प्रयोग किरण बच्चेवारजींनी सुरू केलेला आहे। आणि त्यामुळे या निमित्ताने ही एक सुरुवात असावी, या पुढच्या काळात याच्यापेक्षा अजून चांगले प्रयोग किरणजींनी आपापल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर घेत कार्यकर्त्यांना देखील या निमित्ताने स्वावलंबनाने त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची मदत करावी अशी अपेक्षा आणि लंके गुळाचा चहाला खूप खूप शुभेच्छा। कारण असं आहे की आपण सगळेच चहाचे दर्दी होतो, पुढे आपण गेलो की म्हणजे आपलं स्वागत चहाने होतं, आपला निरोपी चहाने असतो, आपल्या उठल्या बरोबर आपल्याला चहा लागतो। हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। तो विषय घेऊन किरणजीने हे जे सुरू केलेलं आहे, फ्रँचायझी सुरू केलेली आहे, ती मी माझ्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देते। आणि या लंके चहाचं महत्त्व मला असं वाटतं की आता त्यांनी जे सांगितलं की सगळं संकरित आहे, म्हणजे सगळं अगदी ऑर्गॅनिक आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे। कारण का आपण आता बघतो आहे की आपल्याकडे जे मुंडे साहेब आलेले आहेत आणि अनेक गोष्टी बंद होत आहेत, त्या धर्तीवर हे सगळं व्यवस्थित आणि ऑर्गॅनिक असणं हे मला असं वाटतं फार महत्त्वाचं आहे। आपल्याला इतकं सगळं मिसळयुक्त मिळत आहे, पण आम्ही किरणजींच्या वतीने सगळ्यांना ग्वाही देते की याच्यामध्ये काहीही मिसळ नाही आहे, याच्यामध्ये जेवढी शुद्धता आहे त्या शुद्धतेबद्दल मी खरं त्यांचं अभिनंदनही करेन। कारण का आता ते कोणतरी एक गूळ प्रोव्हाइड करतायत, कोणाचं तरी एक दूध आहे, सगळं बाकीचं जे मटेरियल आहे ते घरी करतायत, त्यामुळे त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत। आणि सर्व चहाप्रेमींना माझी अशी विनंती आहे की तुम्ही नक्कीच ह्या लंके चहाचा आस्वाद घेऊन त्यांना जास्तीत जास्त सपोर्ट करण्याची विनंती करते। त्याच्यापेक्षा आपलं स्वास्थ्य चांगलं व्हावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते। इथे रजा घेते, त्यांना पुनश्च एकदा शुभेच्छा देते आणि रजा घेते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण आपल्या तरुणांना सोबत घेऊन स्वावलंबी बनवण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे लंके गुळाचा चहा ही शाखा आपण इथं सुरू केलेली आहे। आज मुळामध्ये तरुणांमध्ये नवीन व्यवसाय करायचा किंवा छोटा एखादा व्यवसाय करायचा म्हटलं तर त्यांना संकोच वाटतो, लाज वाटते, तर तो संकोच वाटायला नाही पाहिजे ह्याचं एक प्रात्यक्षिक म्हणून आपण स्वतः पुढाकार घेऊन की आपण कोणताही व्यवसाय जर मनात आणला तर यशस्वीपणे करू शकतो याचं हे प्रात्यक्षिक देण्यासाठी म्हणून आपण ही शाखा इथं ओपन केलेली आहे। आणि या माध्यमातून आपण बाकीच्या तरुणांना सुद्धा
अशा शाखा ओपन करून स्वतःच्या पायावर उभं टाकण्यासाठी त्यांना सहकार्य करणार आहोत. आनंदनगर ते भाग्यनगर रोडच्या दरम्यान ही आपली लंके गुळाचा चहा शाखा आहे. नांदेडवासियांना नम्र विनंती आहे की आपण खरोखरच शुद्ध गुळाचा चहा काय असतो याचा आस्वाद घेण्यासाठी आपण एक वेळ आमच्या लंके गुळाच्या चहा शाखेत भेट द्यावी. तसेच लंके गुळाचं दूध हे सुद्धा आपण इथं एक ब्रँड ठेवलेलं आहे. तर जे सायंकाळी आपण सगळ्यांनी पिलं पाहिजे असं आरोग्यदायी दूध हे आपण या माध्यमातून इथं देणार आहोत. जे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये विषमुक्त पद्धतीनं गो आधारित शेतीच्या माध्यमातून पिकवलेली हळद आहे त्या हळद पावडरपासून हे दूध आपण बनवणार आहोत. आणि गूळसुद्धा गो आधारित शेतीच्या माध्यमातून उत्पादन केलेल्या शेतातून पिकवलेल्या गुळाच्या माध्यमातूनच हे सगळे उत्पादनं आपण इथं विक्रीला ठेवलेले आहेत. माझी सर्व शहरवासियांना विनंती आहे की या गुळाचं चहा गुळाचं दूध अवश्य आमच्या शाखेस भेट द्यावी ही नम्र विनंती.